नमस्कार मित्रांनो, तुम्ही आम्हाला काही क्वेश्चन केले होते, आज आम्ही त्यांचे आन्सर देऊ। पहिला क्वेश्चन आहे आपल्या मित्राकडून, मावशी कुठे आहे? मावशी आता यापुढे येणार नाही आपल्या व्हिडिओत, आपण एवढेच आहोत कॅरेक्टरमध्ये। मावशीचा डिसिजन बदललेला आहे, मावशीनं स्वतःवरून सोडला आहे। हां, तर मावशी यापुढे येणारच नाहीये। दुसरा प्रश्न, तुम्ही भाऊ बहीण आहेत का? शेजारी व आम्ही यायचे, पण बहीण भावापेक्षा कमी नाही असंही समजलं काही हरकत नाही। घर कोणाचंच नाही रे, घर ह्या पोट्ट्याच होय। हे पोट्टी काय उद्या चालू नवऱ्याच्या घरी जाईन, हाय का नाही? मी खरी बोलताना पण मी नवरा करीन तेव्हा नो, मी राहायची का? मी नवरा तेव्हाच करीन जेव्हा हे करेन। बिच्च्या बिच्च्यात बोट नको घालू आता, काय उठा रेटा गांडीत गोटा। पुढचा प्रश्न, आप मिल सकते क्या हमें सावनेर में? हाँ, पण आम्ही भेटू शकतो, पण तुम्ही आमच्या या घरी या, पैसे नाहीये, कुठे भी येऊ शकत नाही आम्ही। हाँ, पेट्रोलला भी पैसे नाहीये, गाडी भी नाही, गरीब पैसा दादा, आम्ही गरीब। पुढचा प्रश्न आहे, आपके मन में कब और कैसे ख्याल आया रील वीडियो बनाने का? सगळ्यात आधी आम्ही दोघांनी ठरवलं होतं आम्हाला व्हिडिओ बनवायचे। ही आली तर हिने असं डिसाईड केलं की आपण कॉमेडी व्हिडिओ बनवायचे। तर मग नंतर गावठीतच बोल ना यार, मग बोलतो एकटाच बोल, मी फक्त प्रश्न बोल एकदम नाही दादा। पेपर लेटाईले करायचा होता पहिले व्लॉग। मी सांगतो तुम्हाला खरी कथा, व्लॉग करत होते, बहीण मी 2 दिवस बाहेर गेले आणि तिसऱ्या दिवशी घरी बसले, म्हणलं हे पण लाटे आपली मस्त कॉमेडी चालू द्या। अशी लोक लाथा मारून आता मग मी अशी भाषा पहिले हे दोघ जण पहिले आम्ही दोघांना ठरवलं होतं का आम्हाला मिनी ब्लॉग्स बनवायचे आहे, पण आमच्याजवळ पैसा पाणी जाईन कुठं, का कंटेंट का देऊ काहीच सुचत नव्हतं। तर मग भारतीताईचं असं म्हणणं पडलं की आपण कॉमेडी व्हिडिओ बनवायचे घरच्या घरीच, तर आम्ही तिथून स्टार्ट केलं। असा हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं। आता आम्ही इथं तुमच्या प्रश्नाने झगडे झाले आमची। कृणाल बाबा कोण आहे? मी आता कृणाल बाबा आम्ही आहोत। पुढचा प्रश्न आहे, दीदी तुमच्यासोबत एक आणखी मुलगा होता ना, तो व्हिडिओ मध्ये येतच नाही, तो कुठे आहे? एक जण म्हणता एक नंबर यारी, आमच्या काय चुकून जरी एक प्रश्न आलाय, ताई तुम्ही मुलगी आहे पण मुलासारखे काऊन राहता? मी देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर। माया माय बापाले लहानपणापासून मला पोरासारखं ठेवायला आवडते। मी म्हणजे लहानपणी मोठी होती बदमाश, झगडे, मग मी आता पण तशीच राहतो, माझ्या आई बाबाला आवडतात म्हणून। एक जण म्हणते तुम्ही असेच व्हिडिओ काढत राहा आणि पुढे जा, थँक्यू। हे आमचे दिसेदार नसाल, एवढे चांगले आमचे रिलेटिव्ह नाही बोलू शकत। त्याने एवढं फिरकलं। पुढचा प्रश्न आहे, तुम्ही एकमेकांना शिव्या काऊन देता? आम्ही करतोच तसे म्हणून एकमेकांसाठी शिव्या निघते, आम्ही लोकांना तर शिव्या देत नाही, पण लोकांना असं वाटतं हे लोक शिव्या देत। अरे भाऊ तुम्हाला नाही देत, आम्ही आपसात देतो, आम्हाला बेकार नाही लागत। आमचं शिव्याशिवाय एकही काम होत नाही। इथून एखाद्याला पाणी आणायला एकलाच कोणीच उठणार नाही, शिव्या दे, पाणी बी येते आणि चाय बी येते। तुम्ही कधी आमच्यासोबत भेटून पहा, आम्ही त्याच्या सगळं भेटत होती रिकामा आम्ही नाही बा, लिहायला लागते व्हिडिओ तोच रिकामा त्यालाच भेटा। पुढचा प्रश्न आहे, व्हिडिओ चांगले असते भाऊ, बस थोडं स्क्रिप्टवर काम करा आणि ऍक्टिंग एक नंबर आहे, थँक्यू बा। असं तर काहीतरी बोला, म्हणजे काही इम्प्रूव्हमेंट आणू, वाटते आम्हाला, मग शिवाय नको द्या, हमको नको करा। पुढचा प्रश्न आहे, तुमचे व्हिडिओ चारी मधून कोण बनवते आणि कोणत्या फोनने बनवता? आम्ही अँड्रॉइड फोननं व्हिडिओ बनवतो, आमच्याकडे आयफोन वगैरे काहीच नाहीये। आणि राहिला प्रश्न की व्हिडिओ कोण बनवते, कॅमेरामॅन वगैरे सगळं आम्हीच आहोत एकमेकांचे। पुढचा प्रश्न आहे, तुम्ही 4 जणांची पण इन्स्टा आयडी वेगळी आहे का? तर हो, आम्ही त्या आयडी वरून फॉलो केलाय आमच्या सर्वांना, फॉलोविंग मध्ये आहे आमची आयडी। पुढचा प्रश्न आहे, तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, नेहमी असेच सोबत राहत जाण आणि बनवत जाण का? हो, रागाला धरून आणू, फोडून घरून मारू, पिटू फुटू आणि व्हिडिओ बनवायला लावू, ठीक आहे?
आम्हाला राग याला तर आम्ही एकमेकांचा राग मानून घेत नाही. शिवाय देऊन आलो. आम्ही आमच्या कामाला खूप प्रायोरिटी देतो. कोणी किती रागात असलं काही असलं तरी आमचं काम पहिले. ठीक आहे. आपल्यासारखे लोक अजून खूप बाकी आहे मिडल क्लास. पण तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला शिव्या कशा देतात ते पण तुमचे व्हिडिओ पाहत असाल ना. मी व्हिडिओ पूर्ण बघते आणि मला खूप आवडते. मूड फ्रेश होऊन जाते. हे तर आमचे व्हिडिओ बघते रिलेटिव्ह पण आम्ही बघासाठीच बनवतो. आम्ही त्यांच्यासाठी सुरुवात केली होती. 5 बी असेल तर काही वाईट मानून नको घ्या, तुमच्यासाठी आहे. जे आमचे आई बाबा तोंडावर नाही बोलू शकले ते आम्ही बोलू व्हिडिओ मध्ये देऊन राहिलो. 5 चांगले खटा पावा नजरा बी लावा. पुढचा रिलेटिव्ह आपल्या एका जणाचा प्रश्न आहे की तुम्ही पार्टनर आहेत की बहीण भाऊ. आम्ही बहीण भाऊ आहे. आमचे तसं पार्टनर वगैरे काहीच नाही. पुढचे एक जण म्हणते 3 इडियट पाहिले 4 कुठून आले. तुम्ही सगळे कुठे फिरायला जाता तर व्हिडिओ बनवत जा ना प्लीज. अरे भाऊ आम्ही घुमायला जातो. आमच्याकडे मोबाईल नाहीये. आमच्या मोबाईल बाहेर नाही चालत. याचा मोबाईल गरम येऊन जातो. बाहेर पहिली गोष्ट लायका आम्ही घुमायला जातच नाही. आम्ही घरीच घुमतो. गावातच राहतो आम्ही. 30-35 हजाराचा मोबाईल आहे आमच्या जवळ. गरम येऊन जाते. पुढचा प्रश्न आहे अंकुताई कोणी BF आहे का. रहा नहीं डायरेक्ट आता नवरोबाजीन बॉयफ्रेंड वगैरे याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. मला वेळ मागन मग मी स्क्रिप्ट काही लिहीन त्याच्यासोबत बोलत राहीन तर आपले कामं काही करीन. मग मी आता ह्या सगळ्या गोष्टीत नाही पडत आहो. मी आता येईनच. तर आपलं फक्त लग्न है वाटतं ताई. पुढचा प्रश्न आहे इतने अच्छे मराठी के गालिया लाते कहाँ से हो आप. आमच्या इथची बुडी बदमाश होती पहिले. आता बी हाय. बोला बसा तिच्या संग. हे जवळी तणक होती का नाही तेव्हा अशा शिव्या द्या आम्हाला. अशाच्या आम्ही खेळू तिच्या घालून तुम्हाला बसल्या बसल्या अशीच आहे आमची आजी. एकाच झाली एकाच काढे. आम्ही तरी कम बोलतो. हे तर बापरे तिचा काही ठिकाणाच नाही. पुढचा एक जण म्हणते तुमच्या घरातले तुम्हाला रागवत नाही का. आम्ही हातात निघलो. हे पण काही आपण सोडलं आम्हाला आमच्या घरचे नाही रागवत बी यार. घरचे बी खूप सपोर्ट करते. आमचे बहुत सपोर्टिव्ह आहे. हिचे पप्पा माझी मम्मी. एक गोष्ट बोलू का. माझे मोठेही सपोर्ट नाही करत. म्हणते माई आई म्हणते पोरी जास्त शिव्या देते पण मला त्याच्या शिव्या आवडते. थँक्यू आई. असंच सपोर्ट करत राहा बा काकू. आई खेडेगावातल्या समजते. आई समजदार आहे. एक जण म्हणते असे येडपट्ट्यासारखे काऊन वागता तुम्ही. काय पागल फालताय आमच्या दिमागात फालतो. एक जण म्हणते आत्याचे व्हिडिओ घेऊन या. तुम्ही 20,000 सबस्क्रायबर करून द्या. माझे तडकन एक आत्याचा व्हिडिओ चांगला 20 मिनिटाचा. भयंकर फुल एंटरटेनिंग येईल. 20,000 करून द्या लवकर. एक पुढचा प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओ केव्हापासून स्टार्ट केलं आणि कसं केलं. तर आपल्याला किती महिने होत आहे व्हिडिओ स्टार्ट करून. पुढल्या महिन्यात 1 वर्ष कंप्लीट होऊन जाईल. आमच्या युट्यूबला फक्त आणि इन्स्टाला. तर इन्स्टा आम्ही खूप लेट ओपन केलं होतं. इन्स्टाला पहिले युट्यूब ओपन केलं. सगळ्यात आधी युट्यूब आणि 1-2 महिने आम्ही युट्यूबच केलं. नंतर इन्स्टा केलं. तर इन्स्टाला तरी 7-8 महिने होत असेल ना. 8 महिने. पुढचा प्रश्न आहे की तुम्ही नवीन व्हिडिओ कधी अपलोड करता. आमची व्हिडिओ हप्त्यातून 2दा येते. एक गुरुवार आणि एक संडेला. तर येतच राहते व्हिडिओ. तेवढं आमच्याकडून पॉसिबल आहे कारण आमच्याकडे एकच मोबाईल आहे आणि एका मोबाईलला किती होणार आहे शूट एडिटिंग वगैरे. तर आम्ही आता हप्त्याचे 2च देतो. जर आमचा बजेट चांगला राहील आमच्याजवळ ॲडजस्ट राहील तर आम्ही रोजचा दिन रोज तुम्हाला एंटरटेन करू. म्हणते तुम्ही जेव्हा पहिला व्हिडिओ बनवला होता तेव्हा घरच्यांचा सपोर्ट होता का. हो होता. म्हणूनच आम्ही आज इथपर्यंत. आमची मम्मी आमचे पप्पा खूप सपोर्टिव्ह आहे. सपोर्ट होता म्हणून आम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये इथपर्यंत आलो. आणि मेन म्हणजे आम्हाला आमचा सपोर्ट सगळ्यात जास्त आहे चौघांचा. म्हणून आम्ही इथपर्यंत. आमच्या घरचे म्हणत नाही की तुम्ही असं करा किंवा नको करा. तुम्हाला जसं पटते तसं करा. पुढचा प्रश्न आहे तुम्ही सगळे व्हिडिओ तुमच्या घरी बनवता तर तुमच्या घरच्यांचे काय रिॲक्शन असते. ते काहीच रिॲक्ट करत नाही. घरात जाऊन बसते फक्त. एक जण म्हणते तुमचे व्हिडिओ जाम भारी असतात. भारती त्याची ऍक्टिंग खूप भारी असते आणि स्पेशली आत्याची ऍक्टिंग. थँक्यू. धन्यवाद. आम्ही कुठे गेलो दादा. आम्ही झगडे लावले तू ना. तसे तर तुमचे व्हिडिओ खूप कॉमेडी असते पण सासू सुनेवर व्हिडिओ बनवत जा मजा येते. हो पक्क बनवू. आणखी काही टॉपिक असेल तर आम्हाला आणखी सजेस्ट करा. DM करा.
आम्ही ते पण टॉपिक देऊ. तुमच्या घरचे पर्सनल झगडे पण तुम्ही आम्हाला सांगू शकता, जे तुम्ही कोणाला शिव्या नसून देऊ शकत, किंवा तुमच्या घरचे कोणी नंदा जावा कोणी कोणाला काही बोलू नसू शकत ते सुद्धा सांगा, आम्ही त्यांना पण शिव्या देऊ. एक जण म्हणते जिस घर में आप वीडियो बनाते हो छोटा सा घर किसका है या वो सिर्फ शूट के लिए बना है? भाऊ आमचं लहानपण त्याच घरात गेलं आहे, आम्ही लहानपणीपासून तिथंच राहिलो, तिथंच मोठं झालो, ते आमचं घर आहे. असं काही नाही शूटसाठी वगैरे आमचं एवढं बजेटही नाही भाऊ. आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आम्ही शूट करतो, तर ते तर दूरचीच गोष्ट आहे. सेट वगैरे हे आमचं ड्रीमच आहे सध्या. एक जण म्हणते तुम्ही सर्व सोबत राहून झगडे कसे करता? कोणाच्या घरचा कुकर शिजून राहिला व? एक जण म्हणते मुझे ऐसा लगता है कि आप सभी टीवी में आपका शो चालू करो करके. हो किती मोठी गोष्ट. थँक्यू यार, तुमचा सपोर्ट राहील तर एक दिवस ते पण करून घेऊ. पण आपला बजेट नाही रडतं का मांजरीसारखी कोलारतं मग. एक जण म्हणते एक व्हिडिओ असा बनवा आत्तोघरी भाषेचा, तर तुम्ही थोडंसं टॉपिक द्या आम्हाला, आम्ही बनवू सेम थोडं आम्ही आमचं ऍड करून बनवू. एक जण म्हणते कृणाल भाऊ तू या आतापर्यंत किती गर्लफ्रेंड झाल्या? भोकण्याले पाहिजे कोण. एक जण म्हणते तुम्ही एवढे टेन्शन फ्री कसे राहता? कारण आमच्याकडे पैसेच नाही. आमच्या घरी चोरी आला तर आमची आई म्हणते जेवला का रे बापू? नसन जेवला तर घेऊन घेऊन. एक जण म्हणते हाऊ टू कम इन दिस प्रोफेशन? भाऊ मोबाईल चालू कर, तुला जे बोलायचं आहे बोल आणि अपलोड कर, बस दॅट्स इट. एक जण म्हणते या कधी काय हसतो एक कमेंट आली आहे खास मॉडेल म्हणजे अंकू. मी नाही गेली कोणाच्या आयडी वरून. हे आयडी अबे मला माहित आहे ना. थँक्यू भाऊ एवढी कॉम्प्लिमेंट करता तुम्हाला. काय झलझल पालो झलझल पालो. ज्याचे पॉसिबल झाले त्याचे आम्ही घेतले, जे डबल होते त्यांचे नाही घेऊ शकलो, आणि ज्यांना आपला आन्सर मिळाला नाही त्यासाठी आपण आणखी Q&A करू, आणखी क्वेश्चन विचारा तुम्ही आम्हाला. धन्यवाद. बाय बाय. हो तुम्हाला पूर्ण क्वेश्चनचे आन्सर मिळाले असतील. ए चष्मे मागव मागा.